नमस्कार. अध्याय 14वा, सूत्र 6. प्रश्नोत्तरे. पहिला प्रश्न आहे, समान इच्छा असणारे लोक एकमेकांशी जोडले जातात की विरुद्ध इच्छा असणारे? याविषयी कोणती मान्यता जास्त योग्य आहे? आता या प्रश्नांच्या उत्तरात दोन प्रकारचे नियम समोर येतात. एक म्हणजे समानता समानतेला आकर्षित करते, म्हणजेच लोक स्वतःसारख्याच लोकांकडे आकर्षित होतात. याचाच अर्थ समान विचारधारा असणारे लोक एकमेकांकडे आकर्षित होतात. दुसरीकडे विपरीत ध्रुव एकमेकांना आकर्षित करतात, समान ध्रुव एकमेकांना दूर लोटतात, असं हा नियम सांगतो. लोहचुंबकामध्ये एका चुंबकाचा उत्तर ध्रुव दुसऱ्या चुंबकाच्या उत्तर ध्रुवाला दूर लोटतो आणि दक्षिण ध्रुवाला आकर्षित करतो, हे आपण पाहिलंच आहे. म्हणजे दोन विरुद्ध प्रकारचे लोक एकमेकांकडे आकर्षित होतात. हे दोन्ही नियम आपल्याला ज्ञात असतीलच. मग आता प्रश्न असा उद्भवतो, यातील कोणता नियम योग्य आहे? नेमकं कोण कोणाला आकर्षित करतंय? समान गोष्टी आकर्षित करतील की विरुद्ध? पती पत्नी दोघांनाही जर व्यापारात रुची असेल तर त्यांचे एकमेकांशी पटेल की ते दुरावतील? पतीची आवड जर व्यापार असेल आणि पत्नीची घरकाम, तेव्हा हे विरुद्ध आवडीचे लोक एकत्र येतील की दुरावतील? विरुद्ध विचारांचे लोक एकत्र येतील की समान विचारधारा असणारे? आयुष्यभर लोकांच्या मनात असे प्रश्न घोळत राहतात की शेवटी दोन्हीतील नेमकं काय बरोबर आहे? तर दोन्हीही योग्य नाहीत, असे या प्रश्नाचं उत्तर आहे. आपापसात ताळमेळ सामंजस्य असणारे लोकच एकमेकांकडे आकर्षित होतात, हे वास्तव आहे. कधी कधी समान विचारधारा असणारे लोक एकत्र येतात, तर कधी अगदी विरुद्ध स्वभावाचे लोक एकमेकांचे चांगले मित्र असतात, असं निदर्शनास येतं. त्यांच्या इच्छा आकांक्षा जरी वेगवेगळ्या असल्या तरी ताळमेळ मात्र एकच असतो. आपल्या जीवनातही असेच लोक येतात ज्यांच्याशी तुमचे तारा जुळतात, तुमचे सूर मिसळतात. मग त्यांचे विचार कितीही भिन्न असले तरी तुमचं आणि त्यांचं सूर चांगलंच जमेल, यात शंकाच नाही. आपल्या आयुष्यात फक्त एकाच प्रकारचे लोक असतील आणि दुसऱ्या प्रकारचे नसतील, असं कधी होत नाही. आपल्या कुटुंबात सर्व प्रकारचे लोक नातेवाईक असतात. त्या सर्वांशी ताळमेळ कसा राखायचा हे आपल्याला शिकायचं आहे. विचार नियमातून नातेसंबंधात ताळमेळ राखणं नक्कीच आपण शिकू शकाल. विचार नियमाचा उपयोग चांगले नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही अवश्य करू शकता. आता दुसरा प्रश्न, मी आपल्या विचारांद्वारे इतरांना मदत करू शकतो का? माझ्या प्रार्थनेने इतरांना मदत कशी मिळेल? आपण जेव्हा कुणासाठी प्रार्थना करतो तेव्हा तो जितका ग्रहणशील असतो तितका त्याच्यावर परिणाम होतो. आता एखादा माणूस रोगमुक्त व्हावा यासाठी आपण प्रार्थना करतो, तेव्हा समोरच्याची इच्छाही तशीच असायला हवी. आपण कुणासाठी प्रार्थना करू शकत नसाल तर कमीत कमी त्यांच्याविषयी नकारात्मक तरी बोलू नका. ही मदत तर तुम्हाला अवश्य करता येईल. या ठिकाणी शब्दांची शक्ती कामाला येते. आपण स्वतःसाठी आणि इतरांसाठी जे शब्द उच्चारता त्याप्रती अतिशय सजग राहायला हवं. एखादा विचार पुन्हा पुन्हा उच्चारल्याने तो साकार होतो. आता पुढील उदाहरणाने शब्दांची ही शक्ती आपण समजून घेऊया. एका पंडिताने बाजारातून एक गाईचं वासरू खरेदी केलं आणि ते आपल्या खांद्यावर घेऊन तो घराकडे निघाला. 3 ठगांनी त्या पंडिताला पाहून त्याला ठकवण्याची योजना बनवली. योजनेनुसार पहिला ठग पंडिताजवळ गेला आणि म्हणाला, पंडितजी, तुम्ही कुत्र्याला तुमच्या खांद्यावर का बसवलं आहे? तर पंडित म्हणाला, अरे हा कुत्रा नाही, हे तर गायीचं वासरू आहे. ठग म्हणाला, तुम्ही कुत्र्याला कधीपासून गायीचं वासरू म्हणायला लागलात? आणि हसत हसत तो निघून गेला. पंडित थोडासा पुढे निघून गेला. मग दुसरा ठग आला, पण त्यानेही पंडिताला तसंच म्हटलं. यावेळी मात्र पंडिताच्या मनात शंका आली आणि त्याने त्या गायीच्या वासराला खाली उतरवलं. थोड्या वेळाने समोरून तिसरा ठग आला. त्याने सुद्धा पंडिताच्या वासराला बघून त्याला कुत्रं म्हटलं. पंडिताने एकदा त्या वासराकडे बघून नंतर समोरच्याकडे बघितलं आणि म्हणाला, हो, मी घराची राखण करण्यासाठी कुत्रा घेऊन जातोय. हे ऐकून तिसरा ठग मनातल्या मनात हसत निघून गेला. आता पंडित विचार करू लागला, खरंच मला कोणी फसवलं तर नाही ना?
ही गोष्ट जर गावातल्या लोकांना समजली तर सगळेच माझी चेष्टा करतील. असा विचार करून पंडितांनी वासराला तिथंच सोडून दिलं आणि तो गुपचूप पुढे निघून गेला. अशा प्रकारे 3 ठग पंडिताच्या मूर्खपणावर हसत सोडलेल्या वासराला घेऊन निघून गेले. आपण जर या गोष्टीवर सखोलपणे मनन केलं तर एक नवीन गोष्ट लक्षात येईल. वास्तविक पंडिताला हे गायीचं वासरू नाही तर कुत्रा आहे असा विचार दिला गेला. शिवाय हा विचार त्याला 3 वेगवेगळ्या लोकांकडून मिळाला. पहिला माणूस जेव्हा खोटं बोलला तेव्हा त्याला शंका आली नाही, पण दुसऱ्यानेही त्याच असत्याचा पुनरुच्चार करताच त्याला शंका आली. त्याने त्या वासराला खांद्यावरून खाली उतरवलं. तिसऱ्यानेही त्याच गोष्टीचा पाठपुरावा करताच त्याच्या विचाराचं परिवर्तन उच्चारात होऊन तो म्हणाला, हो, मी घराची राखण करण्यासाठी कुत्रा घेऊन जात आहे. आणि त्याच उच्चारामुळे पंडिताचा विचार आणखीच दृढ झाला. आता गाववाले त्याच्या या कृतीवर कसे हसत असतील हे त्याला कल्पनेत दिसायला लागलं. मग तेच विचार आणि उच्चार आचरणात येऊन पंडिताने वासराला कुत्रा समजून तेथेच सोडून दिलं. आपल्या जीवनातही अगदी असंच घडत असतं. जाहिरातींद्वारे विविध प्रकारे निरनिराळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे विचार दिले जातात. एवढंच नव्हे तर ते विचार आपल्यावर अक्षरशः लादले जातात आणि तेही अशा प्रकारे की त्या विचारांच्या वास्तविकतेवर आपल्याला जराही शंका येऊ नये. अशा वेळी त्याच विचारांना आपण वास्तव समजून बसतो आणि त्यानंतर आपले उच्चार आणि आचारही तसेच होतात. एकदा एक शिक्षक विद्यार्थ्याला रागावून म्हणाले, तू जीवनात काहीही करू शकणार नाहीस. तो विचार विद्यार्थ्याच्या मनात इतका खोलवर रुजला की कुठलंही काम सुरू करण्याआधी त्याच्या मनात विचार यायचा, हे काम मी करूच शकत नाही. परिणामी तो मुलगा कुठलंही काम योग्य पद्धतीने करूच शकत नसे. फक्त एका नकारात्मक विचाराने त्याचं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त केलं गेलंय. आता मग हा विद्यार्थी जीवनात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही का? नक्कीच होऊ शकतो. पण एखाद्यानं जर तू जीवनात हवं ते करू शकतोस अशा प्रकारे त्याचा विचार बदलला तर हाच विचार त्याच्या जीवनात क्रांतिकारक परिणाम घडवून आणू शकतो. तुमच्यातही काही कारणाने जर असा नकारात्मक विचार आला असेल तर तो आजच बदला. त्यामुळे तुमचं जीवन आणखी उत्तम सुखकारक बनू शकेल. आता तिसरा प्रश्न आहे, याचा अर्थ मला केवळ माझ्या शब्दांवरच लक्ष ठेवायचं असा नसून मी स्वतःशी संवाद साधताना कोणते शब्द वापरतो याबद्दल सतर्क राहायला हवं असंच ना? होय, आपल्या मनात जो विचार येतो त्याला भावनेचं बळ मिळतं आणि त्याचा परिणाम आपल्या वाणीवर दिसू लागतो. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण काय बोलत असतो यावरूनच काय निर्माण केलंय हे लक्षात येतं. एक समजूतदार माणूस समोरच्याचं बोलणं ऐकून याच्या जीवनात पुढे काय होणार आहे हे सांगू शकतो. तो आनंदी होणार आहे की दुःखी, आणि हे सांगण्यासाठी ज्योतिष शिकण्याची अजिबात आवश्यकता नसते. माणूस जे बोलतो त्यातूनच सर्व काही स्पष्टपणे जाणवत असतं. ज्या गोष्टी विचारात येतात त्यांचा परिणाम वाणीवर दिसू लागतो. त्यांना आपल्या भावनांचं बळ मिळतं आणि मग विचार नियमाचा रचनात्मक सिद्धांत आपल्या जीवनात ते फळ प्रकट करतं. विचार नियमांसोबत असलेल्या या रचनात्मक सिद्धांताला आता आपण योग्य प्रकारे समजून घेऊया. आपल्या शब्दांचा उपयोग समजून उमजून करायचा. प्रत्येक सकारात्मक शब्दाचं एक कंपन असतं, तरंग असतो, आणि तेच कंपन किंवा तरंग तुम्हाला स्वास्थ्य, सफलता आणि आनंद प्रदान करतो. त्याचप्रमाणे नकारात्मक शब्दांचेही तरंग असतात, ज्यामुळे माणसात आत्मविश्वासाची कमतरता, भीती निर्माण होते आणि त्याचं तणावयुक्त जीवन सुरू होतं. नकारात्मक भावनांमुळे द्वेष, ईर्ष्या यांची ज्वाला भडकून एकाग्रता आणि संकल्पशक्ती कमी होते. म्हणूनच नेहमी सकारात्मक शब्दांचा, आशादायी व प्रेरणादायी शब्दांचा उपयोग करायला हवा. आता उदाहरणार्थ, मी करू शकतो, मी केलं पाहिजे आणि मी करेनच. दररोज तुम्ही नकळत बरीच छोटी छोटी नकारात्मक वाक्य बोलत असता. त्यामुळे तुमच्या शब्दांची शक्ती नष्ट होते.
खरं तर सकारात्मक वाक्यांचा उपयोग करून तुम्ही तुमची शक्ती वाढवू शकता. ओरडू नकोस म्हणण्याऐवजी सावकाश बोल, हळू बोल, किंवा मी फेल झालो म्हणण्याऐवजी मला आता यश मिळालं नाही. तणावात राहू नकोस याऐवजी शांत हो, रिलॅक्स नाव. असत्य बोलू नका, असत्य ऐकू नका, असत्य विचार करू नका म्हणण्याऐवजी सत्य बोला, सत्य ऐका, सत्यावी विचार करा असं म्हणायला हवं. असत्य आपल्या शब्दांची शक्ती हिरावून घेतं, तर सत्य आपल्या शब्दांची शक्ती वृद्धिंगत करतं. आपल्या जीवनातून चुगली, एखाद्यावर आरोप करणं, परनिंदा, शिव्या, शाप, अपशब्द यांना कायमचा हद्दपार करून टाका. आशीर्वाद, मंगलमयी विचार आणि प्रार्थनेच्या शब्दांचं उच्चारण करा. रोज घरातून निघताना काही शुभ विचार, हॅपी थॉट्स घेऊन निघा आणि दिवसभरात जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते विचार वारंवार उच्चारा.